नमस्कार, मी भिवाजी दत्तात्रय चौगले, हनुमान दूध संस्थान नांदगावचे चेअरमन। तर आज या ठिकाणी आपल्याला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की गोकुळ संघानं की आपल्या आर्थिक वर्षामध्ये पुरवठा केलेल्या दूध उत्पादकानं दुधापोटी दूध दरवाढ पत्रक म्हणून काय म्हणतात जाहीर डिक्लेरेशन केलेलं असतं। आणि जाहीर डिक्लेरेशन करताना त्यांनी प्रति लिटर की म्हशीच्या दुधाला 2 रुपये 45 पैसे आणि गाईच्या दुधाला 1 रुपये 45 पैसे असं डिक्लेरेशन केलेलं आहे। आता दूध दर फरक असा असताना वाटप केल्यानंतर त्यांनी मागच्या दरानं त्यातील 75% की डिबेंचर रूपामध्ये त्यांनी कपात केली। आता डिबेंचरमध्ये उत्पादकाला माहिती नाही, डिबेंचर म्हणजे साधा कर्ज रोखा। कर्ज रोखा ज्या उत्पादकानं कर्ज काढलेलं आहे, ज्यांच्याकडे घेतले दूध उत्पादक त्या उत्पादकाचं कर्ज त्याच्या नावावर जमा खर्च केला नाही, तर ते पैसे डिबेंचर म्हणून संस्थेच्या नावावर जमा करून डिबेंचर काय माहिती आहे जमा केले। आता दूध उत्पादक मोठा दूध उत्पादक आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये कायम रात्रंदिवस राबत असतो, दूध मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि उत्पादन केलेलं दूध संघाला पाठवतो आणि दुधाच्या रात्रंदिवस म्हणजे या आर्थिक खर्चात काय म्हणा न परवडता तरी सुद्धा दूध पुरवठा करून जास्तीत जास्त संघाला पुरवठा करत असताना त्या दुधातील दूध दरवाढ फरक म्हणजे त्या मिळणारा त्याचा हकदार पैसे असताना त्यातनं डिबेंचर कापून घेऊन ते दुसऱ्याच्या नाव देतात, त्यामुळे नाराज आहे। आणि त्यामुळे आज दूध उत्पादक वळलाय बाहेर। याला कारणही आहे, कारण का तुम्ही काय म्हणताय का कट करत असताना आमच्या दुधाचे आमच्या हक्काचे आमच्या श्रमाचे पैसे आहेत आणि ते श्रमाचे आम्हाला मिळाले पाहिजेत, हा त्यांचा हक्क आहे आणि तो योग्यच आहे। पण अशा मध्ये त्यांच्याकडे काय केलं दुर्लक्ष केलं जातं आणि चाचकपणे कोणतेही परिपत्रक न काढता कोणतीही सभासदाला माहिती न देता हे डिबेंचर रूपानं कपात करून त्यांची अन्याय फसवणूक आणि आर्थिक पिळवणूक केली जाते, ही रोखली जायला पाहिजे आणि त्याचा न्यायाच्या भूमिकेने त्याला ते मिळालं पाहिजे। यासाठी हा आमचा सार्वजनिक संस्था आणि संस्था दूध उत्पादक प्रतिनिधी या नात्यानं हा आता आपल्या आयोजित केलेला मिळाला आहे। आमची विनंती आहे या कामी की जर ह्या म्हणजे आपल्या संघानं लवकरात लवकर या डिबेंचरच्या रकमेचं मोठ्या रकमेनं प्रत्येक संस्थेच्या जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात काय म्हणतात काय हे डिबेंचर रूपी कपात केलेलं आहे। पूर्वी मला वाटतंय बघा, पूर्वी काय म्हणतात 2022 साली परिपत्रक काढलं होतं, त्याने म्हैस दुधाला 4.8% काय म्हणतात काय होतं, आता 6.59% कापून गेले, म्हणजे दुपटीनं वाढ केलेलं आहे। तसंच म्हशीच्या दुधाला सुद्धा 1.18 केलं होतं, आता 2.22%। ही जाचक काय म्हणतात कपात ही दुर्दैवी आहे आणि त्यामुळं दूध उत्पादक अत्यंत नाराज आहे आणि त्यामुळं काय म्हणतात त्यांना भूमिका ठेवलेली आहे की बाबा लवकरात लवकर आमचे डिबेंचर पैसे हक्काचे आहे ते मिळावेत, नाहीतर आंदोलनात आम्ही आंदोलन उपोषण करणार आहोत, हीच विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।